देशी नाही द्या इच्छा नाही द्या त्यांच्या डिकीतलं हे गॉगल उचलले बघ. तर भावना आता जेवण करायला चालला म्हणताना आता खंबा घेतला पद्धतशीर वडमंगचा आपल्या स्पॉटवर. पण स्पॉटच माहित नाही गोपी बघा आपल्याला कुठं जायचं आहे. पुढे चल भाई रोडवर काय लपुटाला उडायचे उसवाशी पाहिजे होतं. गोल घुमट आहे बघा गोल घुमट. चोर 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 म्हणून देतील. गेला गेला भाऊ गेला 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 जा रे चुत्त मारीच्या. बंद आहे गाडी झोपायचं आहे पिशवीत हागायचं. ते हिडन नाही ते दाखवतो. ओके हे सांगण्यात मजा नाही आहे ते दाखवण्यात आहे डायरेक्ट. तर भावना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. आणि आता वाजलेत 6:58 आणि आम्ही चाललो आज कर्नाटक साईडला फिरायला. गोपी भाऊ मी शंकर्या. गोपी भाऊ त्यांनी तिकडे आहेत आपली वाट बघत उभारलीत गाडी घेऊन त्यांनी. आणि आता आम्ही गाडी घेऊन चाललो. भाऊ आपल्याला सोडणार आहे. भाऊ कोण म्हणतो ना तर व्हिडिओ काढायला त्याने. आणि हे बॅग गिक घेतला. बॅग काढतेच आहे कारण आपल्याकडे बॅग गिक नव्हतं. आणि असं ड्रेसिंग बिसिंग केलं जॅकेट आतमध्ये काढून टाकतो. आता पहिला तर आपण जाऊ गोपी भाऊकडं आणि पुढं जाऊन ब्लॉग आपलं नीट व्यवस्थित सुरळीतपणे घेऊ. पुढं आगे आगे देखो होता है क्या. आणि भरपूर मजा येणार आहे. तुम्ही फक्त कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि चला आता आपण जाऊ गोपी भाऊकडं. पप्पा येऊ का. सावकाश हा व्यवस्थित राहा. हा जाऊ का टाटा बाय. काय गोपी भाऊ आमचीच वाट बघत घरापाशी चाललाय डायरेक्ट. आता पहिला तर आपण ओळखी करून देतो सगळ्यांची म्हणताना तुम्हाला इकडे मार की जरा टॉर्च गिरची बघ. हे आपलं गोपी भाऊ एक. हे आपलं शंकर्या दोन. देशी नाही द्या इच्छा नाही द्या. भाऊ नाव सांगा तुमचं. नितीन. नितीन भाऊ. नितीन भाऊ एक. आपले तुषार भाऊ नमस्ते. पोरगी बघायला गेलते काय झालं बॉस. झालं की फिक्स कॉंग्रॅच्युलेशन. तिकडे घे कडेला घे. आणि इथं पहिला आता बॅगा गिगा काढून त्याच्यात ठेवू. गोपी भाऊचं पाण्याचं प्लांट आहे. जात जात पाणी घेणे विकायचं आहे. आणि तो बॅग गिग पद्धतशीर ठेवला. आता पॅक करू पहिला निघू. डायरेक्ट हायवे दाखवतो तुम्हाला आता हायवे. चालतंय भाऊ धन्यवाद. हळू जा. त्याला इथंच सोडलं म्हणून सांग. हा ते जॅकेट काढलो कारण नवीन होतं आणि हे जॅकेट घातलो. पद्धतशीर आता चाललो. रजनीगंधा तर पाहिजे भाई. आज शंकरा गावलाय कारण शंकरा यांच्याच गाडीतला चष्मा उचलला होता गॉगल. आणि हे पण डोळ्यावर जे चष्मा आहे ना ते परवा दिवशी 2 पोरं आले ते बिड्या गिड्या याला घ्यायला कारता गेले. त्यांच्या डिकीतलं हे गॉगल उचलले बघ. असलाय मस्त हो बस. गाडीत काय ठेवलं नाही ना. माऊलेवून वस्ती काय ठेवलं नाही ना. हो बाटली गिटली बघायला आहे का ते. पहिला तर पेट्रोल टाकू. आता पद्धतशीर पेट्रोल टाकून जेवण कोण पण केलं नाही त्याच्यामुळे पद्धतशीर जेवण करू. थोडंफार जेवणासोबत माल येईल पण पिऊ. पद्धतशीर पेट्रोल टाकला. आता समोर जाऊन गोपी भाऊ एक टूबर घेत आहे. काय सांगू नको आता. सांगायचा प्रश्न नाही मी पितच नाही. लाईट जेवण करू. लाईटली नाही पद्धतशीर जेवण करू. पद्धतशीर माल पद्धतशीर. आपण सगळ्याला माहित आहे. गाडीत समोर मी कधी बसत नाही. आज बसालो कारण इथं हॉटेल पर्यंत तोपर्यंत. तर भावना आता जेवण करायला चाललो म्हणताना आता खंबा घेतला पद्धतशीर वडमंगचा. थोडं घेत जायचं आता पद्धतशीर. आणि वडमंग सोबत पाण्याची बॉटल भेटले नॉर्मल भेटले काय विषय नाही. इथं फुकट तिथं प्रकार चला काय विषय नाही. शंकर्या 2 भेटलेत का. दोन पाणी बॉटल भेटले. चल किंवा मग नंतर पुढचा प्रवास पुढं. आणि परत एकदा येऊन मी मागं बसलो कारण पुढं बसलो माझी घाण फाटते. मला ॲलर्जी आहे गाडीची त्याच्यामुळे मागं बसलो. पद्धतशीर आला हॉटेलला. आता पद्धतशीर खंबा घेऊन हॉटेलमध्ये बसला होता. 60 होते 60. अजून थोडं रेषा हे नाही होत्या इकडं. याने दोघं आणि शंकर्या याने काय दारू पिणे आहेत. आणि गोपी भाऊ असलं लसूण शेंगा मागवलंय. हेने एक खायलेत. शंकरा तुला शंकरा नको म्हणाले. आम्ही खाऊन बघितलं ट्राय करायला चांगला आहे पण एवढं खाणं इम्पॉसिबल आहे. पॉसिबल आहे इम्पॉसिबल काहीच नसतं. ते हे खाल्ल्यावर खायलाय. द्राक्ष खाल्ल्यावर खायलाय.
आता गोपी भाऊ अजून आपलं भाऊ घेतले तर व्हेज आणि मी घेतलो नॉनव्हेज. खंबा काय आता पूर्ण उडवणार नाही, अर्धा लाईटली तेवढंच घेऊन आता हे लास्ट पॅक आहे एवढं पिऊन नेट निघू आपण आपल्या स्पॉटवर. पण स्पॉटच माहित नाही गोपी बघायचे आपल्याला कुठं जायचं आहे. आता काय करतो मध्ये जेवण घेऊन करून आहे ना गोपी भाऊला विचारू की आपण स्पॉट कुठला आहे आणि कुठला नाही, कुठं जायचं आहे कुठं नाही. आपल्याला फक्त जोग फॉल्स एवढंच माहिती आहे. आता जेवण घेऊन करू बाहेर गेल्यावर गोपी भाऊ सांगेल की कुठं जायचं आणि कुठं नाही. आता पद्धतशीर जेवण घेऊन केला. गोपी भाऊला विचारू पहिला तर महत्वाचा प्रश्न, जायचं कुठं आहे. स्पॉट जोग फॉल्स एक आहे आणि धर्मस्थळ आहे. गोपी भाऊ तर आता सांगितलं की स्पॉट कुठं आहे काय नाही. आम्हाला तर पहिल्यापासूनच काहीच माहित नव्हतं. आता अर्धा खंबा राहिले ते गाडीत पिऊ जाताना गाणे गेणे लावून तेरे इश्क में नाचेंगे. चलो भाई थोडं पुढे चल भाई, रोडवर काय लपुटाला उडायचे बास कर की आता. सुकून आता आमच्यापासनं विजापूर आहे 50 किलोमीटर. आपला स्पॉट पहिला 550 किलोमीटर पहिला स्पॉट आहे आपलं. मागं गेला बघा लपुटा लावड्याचा झोपायला. उसवशी पाहिजे होतं. उसवशी हे आता इथे मध्ये थांबलाव पद्धतशीर. आता ग्लास अजून पाणी बॉटल घेत आहोत. उरलेल्या खंडातलं 99 मी गोपी अर्धा मारतो. गोपी बागडी पित नाही. गोपी बागडी एकटंच पित नाही कारण गाडी त्यांनी चालवायला. गाडी चालवायला नाही, पितच नाही. नाही पितच नाही. कोणच पित नाही. मी एकटंच प्यालो बस समाधान. असं म्हटलं तर उलट डाऊन पकडत. आता पद्धतशीर ग्लास घेतला. स्नॅक्स पाणी बॉटल बॉटल घेतला. मॉन्स्टर काय प्रेडिटर एनर्जी शेंगा वगैरे. रांडाचं कसं झोपलंय बघा. त्याच्या फुलच करून टाकला होता. आणि आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप ऑन द लोकेशन नॉर्थ स्टॉप शिरसंगी. ह्या साईडला मी तर पहिल्यांदाच फिरलो. ते कर्नाटक साईड मी फिरलोच नाही बघा. इंडियाच्या पुढे गेलो नाही बघा. चालू आहे हवा घेवा इथे चेक करू पद्धतशीर ना. पिनेट्स शेंगा नॉट पिनेट्स, शेंगा मसाला शेंगा चटणी लावलेलं मीठ गीट हे आपलं आता स्नॅक्स आहे. पद्धतशीर आता ग्लास यूज तर घेतला. ग्लास मध्ये पॅक भरायचं आणि हळूहळू गाणे लावत पुढचा प्रवास करू. आता तोपर्यंत थांबू. लाईव्ह पहिला ते गोल घुमट आहे बघा. गोल घुमट दिसलं का? काय कोण बनवलं? मी आदिलशाह गोल घुमट. दाटू काय म्हणते जरा ग्लास दाटू ते मांडरी काय शट्ट एवढं ग्लास काय कळी नाही. पॅक भरायचं कसं काय लावडा कसं जास्त झाला. पद्धतशीर मालगिरी पिरा पुढेगिरी खाल्लो. काय टाकला त्यामुळे पुन्हा एकदा मुताला मी थांबलो. कोण मुतणार आहे? सगळेच किती किलोमीटर आहे? अजून 120 किलोमीटर जायचं आहे. 12 वाजून 16 मिनिट झाले. ते असं झोपलं बघा शंकरा पद्धत. आता इथं पोचलो. इथं रूम मध्ये चालेल तर विचार नाही भोसडीच्या फक्त विचार काय चाललंय. मी विचार तू विचार करायला तर कन्नड कोणाला येत नाही. गोपी भाऊला येते पण गोपी भाऊला पाठवलाय. जा फोकाचे एवढं करून आलो. एवढं विचारत नाही. असली गाडी खाली घालतो गाडी जा विचारून तर रे भाऊ. आता इथं विचारून इथे थांबू. कुठं आहे पुढं? कुठला स्पॉट आहे? काय विषय? मंदिर आहे ना. मंदिर आहे का? अच्छा पण झोप. आणि ते शंकरात तेव्हापासून झोपलेला अजून झोपलाय. आई घालते बाबा. मी अजून झोपलो नाही. भाऊ त्याने बघ की कसं भाऊ गेला विचारायला.
कसं बघत बघत चाललंय, चोर म्हणून देतील वगैरे. मास्क घातलंय काय ना. चोर 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 म्हणून देतील. गेला गेला भाऊ, गेला 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 गेला. जा जा जा. वर वर सहा मी आहेत ना, बघतो, लक्ष ठेवलं जा तुझ्या. जा रे चुत्त मारीच्या. ए जा बघत जा, तू जा की. हं? जा की तू. अरे जा की. कोण नाही म्हणून. इथं काय आहे? शाळा आहे काय, रूम आहेत का काय राव? मग जा तर जा, वर बघून तर ये. एक काम कर, तिथं बघण्याच्या कोण बसलाय का. हा खुर्ची आहे पण कोणच नाही की. कोण नाही ना. हम्म. गेले आहे घालते बाबा आतमध्ये. झोपलेल्याला उठवलंय, कुठं आई घालताय. आले वापस. जर रूम असला असतं तर तिथनच इशारा केले असते या म्हणून. नाही म्हणून तसंच आले. काय झालं? तिथं ऑफिस मध्ये विचार पण ना. समोर मंदिरापाशी ऑफिस आहे म्हणून तिथं विचार म्हणलं, तिथं जाऊन विचारू, बघू काय होतंय काय नाही. चला. बंद आहे म्हणा. आजूबाजूला तर रूम असायला पाहिजे आहे ना. बंद आहे, गाडीत झोपायचं आहे. रूम आम्हाला आता काय भेटलं नाही, विचारपूस तर केलं. काय ते हेटर काय नंबर ते. बस सोड, बस बस आहे. सांगू करायचं ते आपल्याला. घ्यायचं कुठून घेतलंय पाणी बॉटल? आसरात ना. त्यामुळे जायला लय दटला घेवायला पद्धतशीर मुताला इथं. आता जागा कुठं आहे काय माहिती. जायला ओरडलं ते पक्षी ओरडलं. दुनियाचं गाणं पाडून घेतलं स्वतः तर. आणि माझी पण गाणं फाटली आहे. कसला आहे जायला, सगळीकडे डोंगर इंगरा काय घालतात. वाघ पळत आला तर कसं. बिबट्या अर्धा तर चड्डीतच मुतलो मी. असं मंदिर आहे आणि इथं आपण गाडी इथं लावलो. बाहेर वातावरण टाईट आहे. गाणं ऐकी काय झालं म्हणते. पक्षीवर डलो रे. पक्षीवर डलो. 2-4 पाऊल मागच की. हो बस इथेच करा जाऊ. हा कंटेंट नाही आलं नाही ना. असं व्हिडिओ बंद केल्यावर मग त्यांनी रिॲक्शन दिले तसं. नाहीतर व्हिडिओ आला असतं तर मध्ये काढा. हे मधनं काढा, तुला बी झोपलं ते परफेक्ट. कुठं हे काढ मधनं, तुला बी झोपलं. हे नाही असंच रोज हात टाकून झोपतो ना पद्धतशीर. चला गरम भाऊ राहिलंय का तुम्हाला? सकाळी गरम भेटू आपण. व्हायला? नाही गरम होत असेल तर सांग येशील. ए नको नको. तोपर्यंत 5 मिनिट चिल्ड होतं. तर भाऊ ना चला आता गाडीतच झोपू. आपल्याला का रूम भेटलं नाही. पाय कोणाचा आहे? आईचं शंकरीच्या गाडीत घालता उभं रे शंकऱ्या पाय. तर चला झोपून टाकू आता पद्धतशीर. आणि हा सगळ्यात महत्वाचं, किती वाजलेत बॉस आता टाइम? बरोबर 2:29 माडीच वाजलेत. चला आता झोपू. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. सकाळी भेटू. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर 9 वाजलेत आता 6. हो गई तर आतमध्ये. शंकर्या उठ की. ऐ उठ रे शंकर्या. बाथरूमला कोण जाणार असेल तर जावा. संडासला गिंडासला जा की. संडास गिंडास आहे बघ. ओव्हरफ्लो होत आहे बघ सगळं. हा ऐ रस्त्यात गाडी गिडी थांबत ना. काय म्हणते त्याला? बात नाही. पिशवीत हागायचं. पिशवीत हागायचं म्हण. पिशवीत हागायचं म्हण. ते तूच करायचं तसलं. कोण बी थांबणार नाही ना, काय बी नाही. हे उठ आहे शंकर्या. तुम्ही हागा जावा. पाद मारतो. आम्ही एक जण बी पाद मारला. मारलो मी. एवढा खाल्ला. बरोबर माझ्या गांडीपाशीच झोपलाय भाई. 2-3 वेळा मी पाद थांबवलं माहिती का तुला. नाहीतरी कुठंतरी आईला चालत जायचं रागाने सोलापूरला. लय अवघड व्हायला तर मला तरी आईला. झोपलोच नाही मी नीट. सगळं झालंय पण हिच्या आईला काय तर काय विसरतायच. ब्रश विसरून आला हिच्या आईला. भाऊ गेलाय ब्रश आणायला. अर्धा तास झालं ब्रश घेऊन थांबलाय पण दात काय घाशी नाही. अरे कोलगेट तर येऊ दे भाई. हा
नाही कोलगेट कुठं उगाच कोलगेट आता टाकलं नाही. कोलगेट नाही, साबण टाकलो. हे काय आहे याच्यावर कोलगेट कोलगेट नाही रे भैया, उलट दाखवलं तरी तुला अवघड आहे बाबा. सरळ दाखवू. हो सर, काय कोलगेट आहे सगळं आहे. दाखवतो. कोंबडे हे सगळं स्वामी डच्च्यावर. ब्रश आणले, धन्यवाद बॉस मनापासून. साबण पण आणला, संतूर. अरे घालते पावडर गिवडर पण आणलेत की. वा 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 वा. मग सांगू नये एवढ्या झोपला गांडवर करून आणि अर्धा अर्धा म्हणता. पुढं घेऊ काय ब्रश. भावना प्लॅन मध्ये बदल झालेला आहे. काल रात्रीच येताना आंघोळ केलंय, त्याच्यामुळे जायला आता आंघोळ पुढच्या महिन्यात डायरेक्ट. आता फक्त फ्रेश व्हायचं, दात गीत घासायचं, हातपाय तोंड धुवायचं. मंदिरात ह्यांनी जाते, दर्शन गिर्शन करतात. आपण ह्यांची वाट बघू बाहेर. आई घालते चपला कुठं गडप झालेत काय माहिती, तिच्या आईची गांडीच्या. चैन नाही. चैन. अबे इथं बाई खाली इथे काय बघ कोणाची शंकर्या. अबे इथे तुझ्या आहेत वाटतो, पण माझी भेटल्याशिवाय तुझी देत नाही बाई. भेटलं जायला आहे. गुड मॉर्निंग. डोंगर बघा मस्त वातावरण झालेलं आहे सकाळ सकाळचं. हे गोपी भाऊ हळू जावा. हॅपी आंघोळ. तर आपली छोटीशी आंघोळ झालेली आहे पद्धतशीर. आता गोपी भाऊ त्यांनी गेलेत आंघोळीला, पद्धतशीर आंघोळ करून येते. तोपर्यंत तिथे तिच्या आईला कपडे गिपडे चेंज करतो. ओके मी थँक्यू. काल रात्रीच आंघोळ केलतो, अजून कशाला. भेटू गोपी भाऊ त्यांनी आल्यानंतर. ह्याने सगळ्यात लेट गेले तर आणि पहिला आंघोळ करून आला भाऊ. आणि त्यांनी आधी गेले तर त्यांनी येता येईनात. काय महिनाभराची आंघोळ करायलेत का काय ज्या आईला. महिनाभरची आंघोळ केला काय. अंडरबेट घ्या तिथं वर ठेवला भाऊ. नाही ते माझं नाही रे, बॅग आहे. माचूची घेऊन ये बॉस, माचूची चांगली आहे अंडरबेट. हा अमोल माचो पेन को नाचो. नाही बसतो मी. तर भाऊ ते तिघं गेले तर ह्याला कापून खातो बा कोंबड्याला. तर आता कंट्रोल. तर आता याने तिघं गेलेत पद्धतशीर दर्शनाला, दर्शन गिर्शन करून येतात. आणि याने आल्यावर पद्धतशीर आता पुढचं प्लॅन नाश्ता गिष्टा काय तर लाईटली खायचं. आणि 200 किलोमीटर का 250 किलोमीटर ह्याच्या पुढं काय तर जोग फॉल्स म्हणून आहे म्हणलंय. जोग फॉल्सला जायचं आहे. काय ते धबधबा गिबधबा बघू. आणि पुढचं प्लॅन काय मला तर माहित नाही, ते गोपीच्या डोक्यातच चाललंय आणि त्यांनी काय सांगी नाही. तर बघू पुढं गोपी आल्यावर भेटू, नाश्ता करून जोग फॉल्स. असंच उगं सहज पडलो. आता वाजलेत 9. सहज पडल्या झोपलो. आणि किती वेळ झोपलो माहिती का, 2 तास झोपलो. आणि त्यांचा अजून पत्ता नाही. असलं कसलं दर्शन करायलेत काय माहिती. आत्ता लावतो फोन, यायलो म्हणले. असंच फिरालतो इथंच मंदिरात बघत होतो असं तसं. म्हणलं बरोबर ठीक आहे, या म्हणलो. अहो घ्या गाडी. इज्जत काढायला का माझं. काय इज्जतचं काय, घ्या गाडी. तुम्हाला म्हणले नाही गोपीबाई काल आपण कुठं उभारलो होतो तिथं गाडी घेऊन ये. मग आता त्याला का परत फोन लावून मला काय म्हणला, शंकराला फोन लावून बोलव म्हणून. हा मग तुझ्या आईचा घे गाडीला उड्याचं. 100 गिंटरपेट एका पोकाच्या तिथं मागं पडत नाही ना. अडकवले तर हा तिथं मागं अडकवलं त्यांनी. ते ह्याला अडकवलं. कोण अडकवलंय त्यांनी ते थांबू आत घाला, इथं घाला सर उघड के तिथनं उघडा खेळ. पडलं का 100 गिंटरपेट काय. ए पडत नाही बे का घेऊ. पडताय म्हणता त्या आईला. ह्यांच्या 100 गिंटरपेट आम्ही सांभाळा. त्या आईला अवघड आहे. पाळवलं बघा पद्धतशीर. हळू गे रे लपट लावड्याचे. इथं रूम विचारला होता, इथं आला आईला कुठं दिसेच नाही की. तिथं गाडी लाव म्हणाले तिथं. आणि तू कुठं चालला बाबा अजून.
नाश्ता वाटतं. माहित आहे. आम्ही ह्यांच्यासाठी थांबला हो, नाश्ता गिष्टा केला नाही आणि हिने हिच्या आईला इथं येऊन पद्धतशीर नाश्ता गिष्टा दिलेत बाई रिबीट. हा हा स्कॅम कॅम पटतंय का बॉस तुम्हाला? आम्ही तुमच्यासाठी तिथे तुमची वाट बघत नाश्त्यासाठी थांबला हो. हा नाहीतर तेव्हाच आम्ही नाश्ता करून केला नसता हो. आणि इथं तुम्ही वडाला पद्धतशीर त्यांनी ओढून गेला वाटतं. हा आत्ता चिमून एवढं खाल्ला हो. तुमच्या अंडरपेटा सांभाळत बसला हो मी. कर्नाटक म्हणले की इडलीच येणार. वडा आवडते मला, वेळेला खेळ वनवाशाला सीताफळ म्हणावं लागते. नाश्ता गिष्टा केला, शंकरा चहा प्यायलाय, भाऊ लोक पण चहा पद्धतशीर पिले. चला पद्धतशीर नाश्ता गिष्टा केला होता, पुडी गिडी खात बसू. आईला काय झालं माहितीये का, एकच प्लेट इडली खाल्ला, अजून भूक लागली होती त्याच्या आईला, अजून दुसरं प्लेट मागवल्यावर संपलं म्हणले. त्याच्यामुळं आता गाडीत चिवडा आहे म्हणून बघू. आणि काय म्हणते त्याला, अजून पूजेला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. अजून पूजाच झाली नाही, मी उगाच बसले होते म्हणून, अजून आरती झाली नाही. त्याच्यामुळं आपण गाडीत बसू. ती अजून एक 10 मिनिटात चालू होणार आहे. आणि तुम्ही जाऊन या की तोपर्यंत मग. हां अर्धा झाल्यावर चिंबड तुझ्या आला बाबा आला. चप्पल नच घालता आलं की नाही. चप्पल कुठं ठेवलंय? गाडीत ठेवलं का? कुठं? मंदिरात? ते समोर नारळ दिसलं बघ तिथं. मग अजून आरती झाली नाही वाटतं बॉस. विचारू चावी झाली आरती? चप्पल आणायचे. चप्पल तुझी चप्पल तिथंच ठेवून आला. येतं ना घेऊन चप्पल एक असं करायला गजनी पिक्चर मधलं आमिर खान सारखं. हे देवीचं मंदिर आहे, श्री कालिका देवी शिरसंगी. बघू शकतो तो बाजूला सगळे डोंगर आहे. आता दिसणार का नाही व्हिडिओ? दिसलं बघित दाखवलं मी. देवीचं दर्शन घ्यायला आलतो. आता अजून एक म्हणजे कुठलं spot? स्पॉट शिरसंगी आहे. इथून आता बाकी सगळे ऐकलेच असतील. यल्लमा देवी, सौदत्ती यल्लमा देवी म्हणते त्याला. इथून 15 किलोमीटर आहे फक्त. तिकडून 15 किलोमीटर दर्शन घेतले की आपण डायरेक्ट नॉनस्टॉप सौदत्ती यल्लमाचं दर्शन घेऊन तिथे जरा बघू काय असेल तर ठीक, नाही तर डायरेक्ट जोग फॉल्स. किती किलोमीटर आहे जोग फॉल्स? तिथून 185, कमीत कमी 2-2.5 तास लागेल आपल्याला जायला. 2.5 तासात आपण जोग फॉल्सच्या आधी उंचाई फॉल्स एक आहे, ते हिडन आहे, ते दाखवतो. ओके ते सांगण्यात मजा नाही आहे, ते दाखवण्यात आहे डायरेक्ट. चला चला.